तर आज आपण बनवूया मल्याळम स्टाईल रस्सम। त्यासाठी मी हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। हे रस्सम खरंच खूप टेस्टी होतं आणि पचनाला पण चांगलं आहे। सर्वप्रथम मी खलबत्त्यामध्ये काळी मिरी, लसूण आणि जिरं छानपैकी कुटून घेतलं हे अशा प्रकारे। मग मी टोपात तेल टाकले, त्यामध्ये लाल तिखट मिरची आणि राई व्यवस्थित परतून घेतली आणि मग मी त्यामध्ये टोमॅटो सुद्धा टाकला, तो सुद्धा व्यवस्थित परतून घेतला आणि नंतर मी त्यामध्ये मीठ, हळद आणि हिंग ॲड केले। हे सर्व साहित्य पुन्हा एकदा एकत्र केले। सर्व साहित्य एकत्र करून झाल्यानंतर मी तयार केलेलं चिंचेचं पाणी त्यामध्ये ॲड केलं आणि उकळी आल्यानंतर आपण खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेला मसाला त्यामध्ये ॲड केला आणि मग मी त्यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकली। कोथिंबीर एकदम बारीक नाही चिरायची, कशी पण चिरून टाकायची। पहा किती छान उकळी आली आहे आणि माझं रस्सम तयार झालेला आहे। चला तर या तुम्ही पण खायला। प्लीज सबस्क्राईब करायला